नमस्कार. आयुष्यात कधीकधी एक असा निर्णय घ्यावा लागतो जो खूप कठीण असतो, पण तोच निर्णय आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. तो निर्णय म्हणजे आपला आदर न करणाऱ्या लोकांशी बोलणंच थांबवणं. चला तर मग बघूया की हे धाडसी पाऊल उचलल्यावर खरंच काय काय घडतं. ही भावना खूप ओळखीची वाटते, नाही का? जेव्हा कोणी सतत अपमान करतं, टोमणे मारतं, तेव्हा मन अक्षरशः असं अशांत होऊन जातं. असं वाटतं की आपण एका चक्रात अडकलोय, जिथे शांतता नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. हाच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण ठरवतो की बास आता नाही बोलायचं, तेव्हा आपल्या आत आणि आपल्या आजूबाजूला नक्की काय बदलतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. पण हा निर्णय घेण्याची वेळ येतेच का? तर त्यासाठी आधीची परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तो निर्णय घेण्याआधी नेमकं काय सुरू असतं ते पाहूया. हे चित्र अगदी सगळं काही सांगून जातं. बघा, एका बाजूला आहेत त्यांचे शब्द, ते टोमणे, तो अपमान, तो उपहास, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? आपल्या मनात चाललेला गोंधळ, चिंता, स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका आणि एक प्रकारचा मानसिक थकवा. हा रोजचा संघर्ष माणसाला आतून पोखरून काढतो. आणि हे सगळं सहन करत राहण्याची किंमत ती खूप मोठी असते. आपला आत्मविश्वास कुठल्या कुठे जातो. सतत असं वाटायला लागतं की आपलीच काहीतरी चूक आहे. मनाला एक क्षणभरही शांतता मिळत नाही आणि पुढच्या वेळी त्यांच्याशी काय बोलावं लागेल याची भीती वाटत राहते. आणि मग एक क्षण येतो जेव्हा बस होता, आणि मग घेतला जातो तो निर्णय, स्वतःला वाचवण्याचा, स्वतःच्या संरक्षणासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, बोलणं बंद करणं म्हणजे आपण पळून जातोय असं अजिबात नाही. उलट हा स्वतःला त्या नकारात्मकतेपासून वाचवण्याचा एक खूप गरजेचा मार्ग आहे. ही एक सकारात्मक कृती आहे स्वतःच्या भल्यासाठी. अर्थात हा निर्णय घेणं अजिबात सोपं नसतं. मनात पहिला विचार येतो, 4 लोक काय म्हणतील? पण एका क्षणी जाणवतं की लोकांच्या विचारांपेक्षा आपल्या मनाची शांतता लाख मोलाची आहे, आणि ती जास्त महत्त्वाची आहे. चला, आता बघूया की या निर्णयामुळे चांगले बदल काय होतात. आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल जो होतो तो म्हणजे आतून मिळणारी शांतता. ही शांतता येते कशी? बघा, सगळ्यात आधी तर ते रोजचे वाद, ते टोमणे, ते थांबतात. मग डोक्यात सतत फिरणारे ते नकारात्मक शब्द, ते हळूहळू शांत होतात. मनावरचा तो ताण हलका होतो, आणि जी ऊर्जा आणि वेळ फुकटच्या भांडणात जायची ती आता आपल्यासाठी परत मिळते. आणि हेच तर खूप महत्त्वाचं आहे, नाही का? जेव्हा बाहेरचा गोंधळ थांबतो तेव्हा कुठे आपल्याला आपला आतला आवाज, आपले खरे विचार, आपल्या भावना पुन्हा एकदा ऐकू यायला लागतात. बरं, शांतता तर मिळाली, पण त्यानंतर काय? त्यानंतर सुरू होते खरी प्रक्रिया, स्वतःची हरवलेली किंमत, तो आत्मसन्मान परत मिळवण्याची, एक प्रकारे स्वतःची आतून पुनर्बांधणी करण्याची. सतत अपमान सहन करता करता आपण हे विसरूनच गेलेलो असतो की आपल्यालाही आदर मिळायला हवा. पण आता ते हळूहळू आठवायला लागतं. स्वतःला दोष देणं कमी होतं, आणि त्या व्यक्तीची जी एक भीती मनात बसलेली असते ती निघून जाते. आणि मग एक प्रश्न मनात येतो जो खूप टोचतो, मी इतकं का सहन केलं? हा प्रश्न त्रास देतो, पण खरं सांगायचं तर हीच तर जागा होण्याची, स्वतःला ओळखण्याची खरी सुरुवात असते. ओके, तर आपल्या आत काय होतं हे आपण पाहिलं. पण आपण शांत बसल्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर काय होतो, त्या नात्यावर काय होतो? कारण त्याचा परिणाम फक्त आपल्यापुरता नसतो. ही एक ओळ खूप काही सांगून जाते. तुमची शांतता त्यांना आरसा दाखवते. म्हणजे काय? तर आपलं काहीही न बोलणंच त्यांना त्यांच्या वागणुकीची जाणीव करून देतं. कधीकधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. विचार करा, जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाहीये, तेव्हा त्यांना स्वतःकडे बघावंच लागतं. कदाचित त्यांना अपराधीपणाची जाणीव होते, जरी त्यांनी हे कधी मान्य केलं नाही तरी. आणि या तक्त्यामुळे नात्याचं खरं रूप समोर येतं. बघा, नातं जर खरं असेल तर तुमची शांतता बघून समोरच्याला काळजी वाटेल, ते संपर्क साधायचा प्रयत्न करतील. पण जर ते फक्त एकतर्फी ओझं असेल तर ते एकतर दुर्लक्ष करतील किंवा उलटं तुम्हालाच दोष देतील. आपली शांतता नात्याचं सत्य बाहेर आणते. तर आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. हा निर्णय म्हणजे फक्त काहीतरी संपवणं नाहीये, तर ही एका चांगल्या भविष्याची, स्वतःच्या विकासाची एक नवी सुरुवात आहे. या सगळ्यातून आपण खूप काही शिकतो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या मर्यादा ठरवायला शिकतो. आणि हा उद्धटपणा नाही, हे स्वतःचं रक्षण आहे. आपण भावनिकदृष्ट्या जास्त समजूतदार होतो. आतून शक्ती वाढल्यामुळे जुन्या जखमा भरायला लागतात आणि आपण एका नव्या उत्साहाने पुढे जायला तयार होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या,
बोलणं बंद करण्याचा निर्णय हा कुठल्याही गोष्टीचा शेवट नाही. उलट ही तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि हा अध्याय आपण आपल्या मर्जीने आपल्या सुखासाठी लिहिणार आहोत. म्हणजे बघा, कमी अपमान आणि जास्त आत्मसन्मानाचं आयुष्य जगणं ही फक्त एक कल्पना नाही, ही एक निवड आहे जी आपण करू शकतो. मग प्रश्न हा आहे की ती नवीन सुरुवात ती नेमकी कशी असेल याचा विचार नक्की करा.